नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या भक्तीमध्ये खोट्याला कधीच जागा नसते, कारण स्वामी म्हणजे सत्य, विश्वास आणि खरी शक्ती. खोटे बोललो की आपण स्वतःलाच फसवतो आणि स्वामींशी असलेले नातेही कमजोर होते. स्वामींना आपल्या भक्ताच्या आयुष्यामध्ये खोटे वागणे, खोटे बोलणे, बनावटपणा आणि फसवणूक नकोच असते. कारण भक्ती म्हणजे फक्त स्वामींची सेवाच नसते, तर ती जीवन जगण्याचीही पद्धत आहे. जेव्हा भक्त खोटे जगायला लागतो तेव्हा तो स्वतःपासून, लोकांपासून आणि स्वामींपासूनही दूर जाऊ लागतो. खोटे बोलून कधी थोडा फायदा होईल, पण मनाची शांती हरवते. स्वामींची कृपा हवी असेल तर आपले मन, विचार आणि वागणूक प्रामाणिक हवी. म्हणूनच स्वामींना खोटे चालत नाही, कारण स्वामींचा मार्ग म्हणजे सत्याचा मार्ग आहे. आणि या मार्गावर खोटे बोलल्याने काय परिणाम होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या की खोटे बोलणे म्हणजे फक्त शब्द नसतात, ती आपली जीवनशैली बनते. खोटे बोलणे म्हणजे अनेकांना थोडा शहाणपणा वाटतो. काय फरक पडतो, थोडे बोलले तर काय होईल, व्यवहार आहे असे जगावे लागते. पण खरे पाहिले तर खोटे कधीच छोटे नसते. एक खोटे दुसऱ्या खोट्याला जन्म देते. हळूहळू खोटे बोलणे हे सवय बनते आणि मग स्वभाव बनतो. मग माणूस स्वतःलाच फसवायला लागतो. स्वामींना हेच नको आहे, कारण स्वामी भक्ताला उंच नेऊ इच्छितात. स्वामींना आपल्याला स्वच्छ मन आणि स्वच्छ विचार द्यायचे असतात आणि खोटे हे मनाला ओझे देते. खोटे बोलणारा माणूस बाहेरून हसत असतो, पण आतून घाबरत असतो की उद्या हे उघड झाले तर काय होईल. आपण सर्व भक्त भीतीमध्ये जगावे असे स्वामींना नको असते. म्हणूनच ते आपल्याला स्वाभिमानाने आणि सत्यामध्ये जगायला शिकवतात. खोटे बोलणे नात्यांना खराब करते. खोटे तिथेच टिकते जिथे समोरचा माणूस विश्वास ठेवतो. आणि जेव्हा सत्य बाहेर येते तेव्हा सर्वात आधी नातेच तुटतात. स्वामींची शिकवण म्हणजे प्रेम, विश्वास आणि निस्वार्थ नाते. पण आपण घरामध्ये, कुटुंबात, समाजामध्ये जर खोटे जगलो तर आपण त्या नात्यांनाही दुखावतो. स्वामींना त्यांच्या भक्तांनी इतरांना दुखवावे, फसवावे, लोकांचा विश्वासघात करावा हे कसे चालेल. याशिवाय स्वामींबरोबरचे नातेही प्रेमाचे आहे, विश्वासाचे आहे. आपल्यालाही इतरांकडून खोटे चालत नाही, कारण नाते हे खऱ्या भावनेवर उभे असते. स्वामींची शिकवण नेहमी लक्षात ठेवा की खोट्यावर नाती कधी उभी करू नयेत. थोडे कठीण होईल, पण खरे जगावे. खोटे बोलणे म्हणजे स्वतःवरचा विश्वास कमकुवत करणे असे. जो माणूस वारंवार खोटे बोलतो तो फक्त दुसऱ्याला फसवत नाही, तर स्वतःवरचा विश्वासही गमावतो. असा व्यक्ती इतरांना खोटे बोलतो तर उद्या स्वतःलाच बनावट कारणे देतो. असा व्यक्ती हळूहळू स्वतःपासून दूर जाऊ लागतो. खोटे बोलणे म्हणजे इतरांना किंवा स्वामींना फसवण्याचा प्रयत्न नाही, तर स्वतःलाच फसवणे आहे. जेव्हा आपण खोटे बोलतो तेव्हा आपण स्वतःची चूक स्वीकारत नाही. स्वीकार नाही म्हणजे बदल नाही, आणि बदल नाही म्हणजे आयुष्यामध्ये सुधारणाही नाही. खोटे बोलल्याने आपण वास्तवापासून दूर जातो. आपल्या चुकांना, कमतरतांना स्वीकारायलाच तयार होत नाही. तात्पुरता बचाव वाटतो, पण आतून अपराधीपणा, भीती आणि असुरक्षितता वाढतच जाते. खोटे बोलणारा माणूस स्वतःवरचा विश्वास गमावतो आणि मनाची शांतताही हरवते. सत्य स्वीकारणे कठीण असले तरी ते आपल्याला मजबूत करते आणि खोटे आपल्याला आतून कमकुवत करते. म्हणूनच खोटे बोलणे म्हणजे स्वतःच्या खऱ्या रूपापासून पळ काढणे आहे आणि स्वतःलाच दूर करणे आहे. खोटे बोलणे म्हणजे स्वामींपासून हळूहळू दूर जाणे आहे. स्वामी म्हणजे सत्य. त्यांचे अस्तित्व, त्यांची शिकवण, त्यांची कृपा हे सगळे काही सत्यावर आधारित आहे. आणि जेव्हा आपण आयुष्यामध्ये सतत खोटे जगतो तेव्हा आपण या सत्यापासून दूर जाऊ लागतो. खोटे आपल्याला आतून रिकामे करते, आपली भक्ती कमजोर करते, श्रद्धा कमकुवत करते. काही लोक बाहेरून भक्ती दाखवतात पण जीवनामध्ये खोटे जगतात. स्वामींकडे जाऊन नमस्कार करतात, पण बाहेर पडल्यानंतर पुन्हा फसवणूक, खोटी वागणूक चालूच असते. ही दिखाऊ भक्ती असते. खोटेपणामुळे मनामध्ये अस्वस्थता वाढते आणि अशा भावनांमुळे स्वामींची कृपा, त्यांची जवळीक आणि शांतता कमी जाणवते. म्हणजे स्वामी दूर जात नाहीत, पण आपलेच मन त्यांच्या कृपेपासून दूर होते. जेव्हा आपण सत्य, प्रामाणिकपणा आणि स्वच्छ मनाने राहतो तेव्हा स्वामींचे प्रेम, त्यांची साथ, त्यांची कृपा अधिक स्पष्ट जाणवते. खोटे बोलणे म्हणजे इतरांचे नाही, तर स्वतःचेच नुकसान करणे आहे. खोटे बोलल्यावर काही वेळासाठी आपल्याला वाचल्यासारखे वाटते, पण हळूहळू मनाची शांती आणि आत्मविश्वास कमी होत जातो. कारण खोटे टिकवण्यासाठी पुन्हा पुन्हा खोटे बोलावे लागते आणि त्यामुळे मनामध्ये तणाव आणि अपराधीपणा वाढतो. लोकांचा विश्वास तुटतो, नाती कमकुवत होतात आणि आपणच एकटे पडायला लागतो. खोटे बोलल्याने आतून सतत काहीतरी चुकीचे केल्याची जाणीव टोचत राहते. त्यामुळे आपल्या मनावर अनावश्यक भार वाढतो. खोटे बोलणारा माणूस स्वतःवरच विश्वास ठेवू शकत नाही, कारण त्याला माहिती असते की तो खरा नाही.
अशा आयुष्यामध्ये शांतता, स्थिरता आणि समाधान कधीच राहत नाही. आपण कितीही हुशार असलो तरी खोट्यामुळे आपली प्रतिमा आणि लोकांचा विश्वास हळूहळू नष्ट होतो. सत्य स्वीकारणे थोडे कठीण वाटते, पण ते आपल्या भल्यासाठीच असते. सत्य सांगणे कधी कठीण असते, कारण कधी धोका वाटतो तर कधी नुकसान दिसते. पण क्षणिक सोयीसाठी खोटे आयुष्यभराच्या शांततेला हरवू शकते. स्वामी फक्त अडचण सोडवणारे नाहीत, तर आपले जीवन घडवणारे आहेत. खोटे फक्त स्वामींसमोरच नाही तर जगातही नको. कारण भक्ती म्हणजे फक्त स्वामींची सेवा नसते, तर आपले आयुष्य आपण कसे जगतो, आपले आचरण कसे ठेवतो हेही आहे. खोटे बोलणाऱ्या व्यक्तीला स्वामी शिक्षा देतात म्हणून नाही, तर तो स्वतःच अडचणींमध्ये सापडतो म्हणून त्याला त्रास होतो. आणि स्वामींना हेच हवे असते की आपण सर्वांनी शांत आणि मोकळे जगावे, खरे जगावे. आपण जे पेरतो तेच उगवते. आज आपण स्वामींसमोर खोटे वागलो, खोटे बोललो, बनावट भक्ती दाखवली, इतरांना फसवले, तर उद्या आपल्या आयुष्यातही तसेच खोटे, अस्वस्थता आणि अस्थिरता परत येते. खोटे पेरले की मनामध्ये भीती आणि अपराधीपणा वाढतो, नात्यांमध्ये विश्वास कमी होतो, स्वामींच्या कृपेचा अनुभवही कमी जाणवतो. सत्य टाळून घेतलेले फायदे हे तात्पुरते असतात, पण त्याची किंमत मनःशांतीने चुकवावी लागते. स्वामींना खोटे चालत नाही, कारण ते तर सर्वज्ञ आहेत. खोटे लपवताच येत नाही. स्वामींबरोबरचे नाते प्रेमाचे आहे, त्यामुळे प्रेमामध्ये खोटे नको. स्वामींना परिपूर्ण भक्त नको, पण खरा भक्त हवा. म्हणूनच स्वामींसमोर खरे राहा आणि जीवनातही खरे जगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जर आपण स्वामी मार्गावर खोटे वागलो, खोटे बोललो, तर त्याचे काय परिणाम होतात. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.